महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिले। चिपळूणला होणाऱ्या 10 मार्चच्या सभेमध्ये या असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। मनातील खंत उघड करण्यासाठी आणि मनातील गोष्टी बोलण्यासाठी भेटीला या असं आवाहन भास्कर जाधव यांनी पत्रामधून केले। भाजपचे नेते निलेश राणे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर पक्ष नेतृत्वाने साधी दखल सुद्धा घेतली नसल्यामुळे जाधव नाराज असल्याची माहिती मिळते। भास्कर जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का असा प्रश्न आता या पत्रामुळे उपस्थित झालाय। या सभेमध्ये जाधव कोणते गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा भास्कर जाधव बॅग भरून तयार होते, मात्र त्यांना घेऊ नये अशी भूमिका आमची होती असा दावा योगेश कदम यांनी केलाय। असं कळलंय की भास्कर जाधव यांनी 10 तारखेला काहीतरी बैठक बोलावलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या सहकाऱ्यांची, परंतु मला शक्यता कमी वाटते। भास्कर जाधव ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत, आपण काय केलं पाहिजे। त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती। लवकर जाग आली बघ, मी काय पत्र वाचलेलं नाही, माझ्याकडे तेवढा वेळ नाही, पण जे कळलं ते ट्यूबलाईट म्हणून लवकर कळलेलं आहे। ट्यूबलाईट उशिराच पेटते। कोणी जात नाही हो, कोणीही जाणार नाही। आता जे गेले तेच परेशान होऊन आता वाट शोधू लागले ते, पण कोणी जात नाही, कोणीही जाऊ शकत नाही। राजकारणात हे बाकीचे बारीक सारीक गोष्टी चालत असतात। भास्कर जाधव नाराज आहे नाही, भास्कर जाधव कडवट शिवसैनिक आहे, तो कधी नाराज होणार नाही। कडवट